हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, आपण पाहत आहोत पेपर फर्स्टसाठी डिटेल क्रॅश कोर्स आणि त्यामध्ये कम्युनिकेशन हा युनिट आपण कव्हर करत आहोत. कम्युनिकेशनमधील एक सब पॉईंट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. हा पॉईंट कव्हर करत असताना या संदर्भात 3 ते 4 लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आज आपलं टाईप्स ऑफ कम्युनिकेशन या संदर्भात शेवटचं लेसन आहे. म्हणजे उर्वरित जे कम्युनिकेशनचे टाईप्स आहेत ते आपण आजच्या लेसनमध्ये संपवणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, मागील लेसनमध्ये पॉईंट सी आहे, सी पॉईंटपर्यंत आपण सर्व टाईप्स कव्हर केलेत. आज आपण डी पॉईंटपासून जे काही असतील ते पॉईंट कव्हर करणार आहोत. आजचा आपला डी पॉईंट आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मेंबर. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये किती लोक इन्व्हॉल्व आहेत, किती लोकांचं पार्टिसिपेशन आहे, याच्या बेसवर पण कम्युनिकेशनचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. ते कुठलं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत पहा. म्हणजे फर्स्ट आहे इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आणि सेकंड आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. या दोन्ही कन्सेप्ट एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, एक्झामला विचारत असतात आणि समजून घेण्यासाठी खूप सोपे आहेत. जे फर्स्ट आहे ना ते आपण पाहूया. इंट्रापर्सनल कम्युनिकेशन याला म्हणतो आपण स्वतःचं स्वतःशी बोलणं. म्हणजे हे कम्युनिकेशन होत असताना इतर कुठलाही अदर व्यक्ती अवेलेबल नसतो, तुम्ही तुमच्याशी बोलत असता, त्याला म्हणतो आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. याचा मराठी अर्थ काढायचा झाला तर होईल आंतरवैयक्तिक कम्युनिकेशन. म्हणजे आंतरवैयक्तिक म्हणजे स्वतःचं स्वतःशी कम्युनिकेशन असतं. एक एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पलनुसार कन्सेप्ट 100% क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, इथे एक खुर्ची आहे, या खुर्चीवर तुम्ही मस्तपैकी आरामशीर बसलेत. आरामशीर बसल्यानंतर तुमचा मेंदू शांत थांबणार आहे का? नाही थांबणार. त्या मेंदूमध्ये काही ना काही विचार येणार, तुम्ही त्या विचारांचं काही ना काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार, दुसऱ्या कोणाचा तरी एखादा विचार येणार. म्हणजे तिथं कम्युनिकेशन होतं आहे तुमचं स्वतःशीच, त्याला म्हणतो आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. म्हणजे तुम्ही ड्रीम पाहता पहा, ड्रीम पाहत असताना कोणी तुमच्यासोबत असतं का? नसतं. तुम्ही स्वतःशीच मनाशी बोलत असता, तुम्ही विचार करता, स्वतःच्या मनाशी तुम्ही स्वतःच बोलता, त्याला म्हणतो आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, आंतरवैयक्तिक कम्युनिकेशन असं म्हणतो मराठीतून. सिम्पल, जास्त काही डीपमध्ये पाहण्यासारखी कन्सेप्ट नाही. सिम्पल साधा मिनिंग लक्षात ठेवा. यामध्ये कुठलाही अदर व्यक्ती अवेलेबल नसतो, आपण आपल्याशीच कम्युनिकेशन साधत असतो, त्याला म्हणतो आपण इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. आय होप कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. बाकी तर म्हणले पहा देमसेल म्हणजे स्वतःशी कम्युनिकेशन होत असतं आणि बेसिकली अनस्पोकन असतं, कारण शब्द इथं आपण उच्चारत नाही होटांमार्फत, ते मनातल्या मनात आपण बोलत असतो. ठीक आहे, म्हणजे ते झालं इंट्रापर्सनल. म्हणजे ड्रीम पाहताय तुम्ही, ड्रीम पाहताना तोंडी थोडी बोलता, विचार करताना बोलतो थोडी, आतल्या आत विचार करतो ना, त्याला म्हणून अनस्पोकन असं म्हणलं जातं. बेसिकली ते इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असतं, सेल्फ टाकिंग असतं किंवा म्हणू शकतो स्वतःचं स्वतःशी कम्युनिकेशन असतं. एवढंच आहे, जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. इथं एक्झाम्पल पण दिलेत पहा, थिंकिंग असणं, ड्रीम्स, हे सर्व गोष्टी यामध्ये येऊ शकतात. सोपी कन्सेप्ट आहे, आय होप तुम्हाला कळायला असेल. नेक्स्ट आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. इंट्राच्या थोडीशी वेगळी. इथं कम्युनिकेशन हे एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती यामध्ये होत असतं. म्हणजे ज्या वेळेस एक किंवा 2 व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये जे कम्युनिकेशन होत असताना त्याला म्हणतो आपण इंटरपर्सनल कम्युनिकेशन. म्हणजे इथं आपण ड्रीम वगैरे पाहत नाही, इथं आपण कम्युनिकेशन करत असतो, ते इंटरपर्सनल कम्युनिकेशन. स्पेलिंगमध्ये थोडासा फरक आहे पहा, जास्त काही फरक नाही आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं इंट्राचं स्पेलिंग, तर इंटरमध्ये काय TRAI आणि इंटरमध्ये काय TERI, इतकाच फरक आहे, बाकी जास्त काही फरक नाही. पण या थोड्याशा स्पेलिंगच्या फरकमुळं पूर्णपणे कन्सेप्ट बदलून जाते प्रॉपरली वाचा एक्झामला गेलो. कारण एक्झामला चुकून इंटरच्या ऐवजी इंट्रा करताल आणि इंटरच्या ऐवजी इंटर करताल, असं होऊन देऊ नका. इंट्रा म्हणलं तर स्वतःचं स्वतःची कम्युनिकेशन आणि इंटर म्हणलं तर परस्पर कम्युनिकेशन म्हणतो आपण, 2 व्यक्तींचं कम्युनिकेशन. याला डायरेक्ट कम्युनिकेशन असं देखील म्हणतात. कशाला? इंटरपर्सनल कम्युनिकेशनला. रिझन काय? डायरेक्ट कम्युनिकेशन देखील 2 व्यक्तीमध्ये होत असतं. म्हणजे हाय किती दोघांचं एकमेकांशी कम्युनिकेशन चाललं आहे, ते डायरेक्ट कम्युनिकेशन असतं. आणि इंटरपर्सनली त्यामध्ये पण 2 व्यक्ती असतात किंवा काही वेळेस 3 व्यक्ती असू शकतात, 4 व्यक्ती असू शकतात. पण ते जे कम्युनिकेशन असेल ना ते इंटरपर्सनल कम्युनिकेशन असं लक्षात ठेवा. म्हणजे आपण ड्रीम वगैरे पाहत नाही, इथं आपण दुसऱ्यांशी ॲक्च्युअलीमध्ये कम्युनिकेशन करत असतो. तर आय होप दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. आता आणखी समजून घेण्यासाठी आपण एक डिफरन्स ॲड केला आहे, तो डिफरन्स पाहूया. तर हे पहा दोघांचा डिफरन्स ॲड केला आहे. सोपी साधी कन्सेप्ट आहे, जास्त काही अवघड नाही आहे, आपण व्यवस्थित समजून घेऊया. फर्स्ट म्हणलं आहे इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, सेकंड म्हणलं आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. याला म्हणतो आपण बेसिकली स्वतःचं स्वतःशी कम्युनिकेशन. आणि इंटर म्हणजे 2 जणांचं किंवा अनेक व्यक्तींचं कम्युनिकेशन, याला परस्पर कम्युनिकेशन असं म्हणतो. आणि याला जे फर्स्ट आहे त्याला म्हणतो आपण आंतरवैयक्तिक कम्युनिकेशन, म्हणजे स्वतःचं स्वतःशी. सिम्पल. आता मिनिंग बेसिकली इंट्रापर्सनली इंट्रा सांगितलं आहे मी, इथं ड्रीम वगैरे असतात, थिंकिंग असतं, म्हणजे हिमसेल्फ म्हणजे स्वतःचं स्वतःशी होत असतं. सिम्पल. आणि जे इंटर आहे ते इंटर 2 व्यक्तीमध्ये होत असतं. सिम्पल.
इथं 2 व्यक्ती असू शकतात कम्युनिकेशनसाठी. नेक्स्ट आहे नेचर. आता नेचर तर सेम असणार आहे, वेगळं काहीच नाही. इथं आपण काय करतो, थिंकिंग करतो एखाद्याबाबत परसेप्शन म्हणजे म्हणू शकतो एखादी धारणा वगैरे आपण मनामध्ये ठेवतो. ते झालं वैयक्तिक कम्युनिकेशन, स्वतःचे कम्युनिकेशन असतं. नेचर तसंही याचं 2 पर्सनमध्ये असतं, म्हणजे जी इन्फॉर्मेशन असेल, एखादी धारणा वगैरे असेल, एखाद्याबद्दल थिंकिंग असेल, ते आपण दुसऱ्याशी शेअर करत असतो, इथं एक्सचेंज करत असतो. ते झालं इंटरपर्सनल. नेक्स्ट आहे पर्सन इन्व्हॉल्व. तर इथं बेसिकली फक्त एकच व्यक्ती असतो, कारण इथं दुसऱ्या व्यक्तीची गरजच नसते. इथं आपण आपला विचार करणारे, फक्त आपण ड्रीम पाहणारे एकाच व्यक्तीचं कम्युनिकेशन असतं. इंट्रापर्सनल. पर्सन एकच असतो इथं, ठीक आहे. इंटरपर्सनली इथं नॉर्मली 2 व्यक्ती असतात. काही वेळेस बरं का जास्तही व्यक्ती असू शकतात, पण कन्सेप्टमध्ये फक्त 2च व्यक्ती असतात. पुन्हा रिपीट करतो, इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे ना किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन आहे, यामध्ये नॉर्मली 2च व्यक्ती असतात. एक्झामला जर आलं ना की इंटरपर्सनल कम्युनिकेशन इन्व्हॉल्व ओनली 2 पर्सन्स, तर त्याचा राईट आन्सर बरोबर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 2च व्यक्ती असतात, पण काही पुस्तकामध्ये 2 or more पर्सन असं म्हणलं आहे, म्हणून आपण कन्सिडर केलं की अनेक पर्सनही असू शकतात. आता ॲक्च्युली कन्सेप्ट फक्त 2 व्यक्तीची लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवण्यासाठी इथं एक व्यक्ती असतो फक्त इंटरमध्ये, आणि इंटरमध्ये 2 व्यक्ती असतात असं लक्षात ठेवा. सिम्पल. नेक्स्ट आहे मीडिया. तर जे आपलं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आहे त्यामध्ये मीडियाची काही गरज आहे का? नाही. इथं फक्त विचार करायचा आहे, आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन शेअर करायची, काहीच नाही करायची शेअर, म्हणून मीडियाची गरज नसते. इंटरपर्सनली इथं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश जाणार आहे, म्हणजे इथं मीडियाची गरज असते. मीडिया आपण व्हर्बल यूज करू शकतो किंवा नॉन व्हर्बल पण यूज करू शकतो. म्हणजे संदेश पोहोचवण्यासाठी आपण रिटन ओरल दोन्ही गोष्टी वापरू शकतो, किंवा नॉन व्हर्बल वेनी पण आपण संदेश आपला पोहोचू शकतो समोरच्यापर्यंत. सिम्पल. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन फ्लो. तर जे फर्स्ट आहे ना इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, यामध्ये इन्फॉर्मेशनचा फ्लो काहीच नसतो, तो फक्त आपल्याच माइंडपुरता मर्यादित असतो. आणि इंटरपर्सनल जे आहे ना यामध्ये इन्फॉर्मेशनचा फ्लो कसा असतो, एका व्यक्तीच्या माइंडकडून दुसऱ्या व्यक्तीच्या माइंडपर्यंत असा फ्लो असतो. सिम्पल आहे पहा, कुठलाही पॉईंट पाठ करावा लागेल असं नाही आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट समजल्या ना तर डेफिनेटली हे सर्व पॉईंट ॲटोमॅटिकली क्लिअर होतात. कन्सेप्ट फक्त प्रॉपर लक्षात ठेवा. इंट्रापर्सनल म्हणजे फक्त एकाच व्यक्तीचे कम्युनिकेशन, या ठिकाणी दुसरा व्यक्ती नसतो. इंटरपर्सनल या ठिकाणी 1 किंवा 2 व्यक्ती असू शकतात आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं. सिम्पल. उदाहरण लक्षात ठेवा, ड्रीम वगैरे पाहणं हे झालं इंटरपर्सनल. इंटरपर्सनलचं उदाहरण काय, 2 व्यक्ती बसलेत कम्युनिकेशन करतायत, ते इंटरपर्सनल. याला म्हणतात आंतरवैयक्तिक कम्युनिकेशन. म्हणजे इंट्रापर्सनल असतं ते आंतरवैयक्तिक असतं, म्हणजे दुसरे व्यक्ती तिथं सहभागी नसतात. आणि जे इंटरपर्सनल आहे ना, इंटरपर्सनल सेकंडवालं, त्यामध्ये परस्पर कम्युनिकेशन म्हणतो आपण, म्हणजे इथं 2 व्यक्ती असतात. सिम्पल. जास्त काही अवघड कन्सेप्ट नाही, सोपी कन्सेप्ट आहे. म्हणजे जसं आपण रिसर्चमध्ये काही कन्सेप्ट पाहिल्या पाहता खूप अवघड होत्या, त्यापेक्षा कम्युनिकेशन खूप सोपा आणि साधा टॉपिक आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, फक्त आपण थेरटिकल वेमध्ये त्याला काय म्हणतात हे पाहिलं आहे. म्हणजे सिम्पल साधं एक्झाम्पल सांगायचं तर तुम्ही ड्रीम वगैरे पाहिले पहा, विचार तुम्ही करताच, त्याला इंट्रापर्सनल म्हणतात, हे तुम्हाला माहीत नसेल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय, जे तुम्ही ॲक्च्युलीमध्ये सर्व गोष्टी अनुभवल्यात, तुम्ही इम्प्लिमेंट करतायत त्या गोष्टी, त्यांना थेरटिकल वेमध्ये काय म्हणतात ते फक्त पाहतोय, वेगळं काहीच पाहत नाही. सिम्पल. नेक्स्ट आहे पहा. तर जो 3 नंबरचा टाईप आहे तो आहे ग्रुप कम्युनिकेशन. फर्स्ट होतं इंट्रापर्सनल, सेकंड होतं इंटरपर्सनल, 3 नंबर आहे ग्रुप कम्युनिकेशन. सिम्पल सोपी कन्सेप्ट आहे, डीपमध्ये पाहण्याची गरज नाही आहे. ग्रुप कम्युनिकेशनला आपण क्लासरूम कम्युनिकेशन देखील कन्सिडर करतो, हे लक्षात ठेवा. बाकी याबद्दल काय म्हणले पहा, ग्रुप कम्युनिकेशन इज अ ॲक्ट ऑफ सेंडिंग अँड रिसिविंग मेसेज टू मल्टिपल मेंबर्स ऑफ ए ग्रुप. म्हणजे एक ग्रुप असणारे, ग्रुप म्हणजे काही लोकांची म्हणू शकतो एक संघटना असणारे, त्या संघटनेमध्ये जे कम्युनिकेशन होतं आहे ना त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजे इथं अनेक सेंटर असतात, अनेक रिसोर्स असतात, आणि त्यांच्यामध्ये एखाद्या टॉपिकला धरून कम्युनिकेशन चाललेलं असतं, त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणतो. माझ्यामध्ये यामध्ये काही पाहण्यासारखं जास्त काही नाही आहे, फक्त सिम्पल साधी कन्सेप्ट आहे. ग्रुप कम्युनिकेशनमध्ये एक ग्रुप असतो लोकांचा आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं, म्हणजे चर्चा होत असते, त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन असं म्हणतो. बाकी तर म्हणलेच पहा, रिमेंबर क्लासरूम कम्युनिकेशन अल्सो टर्म ॲज ग्रुप कम्युनिकेशन. म्हणजे आता सांगितलं ना, क्लासरूम कम्युनिकेशन आहे ना त्याला पण ग्रुप कम्युनिकेशन म्हणून कन्सिडर केलं जातं. कारण क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये काय असतं, एक ग्रुपच असतो ना, एक वर्ग म्हणजे ग्रुप असतो बेसिकली, आणि त्या ग्रुपमध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, क्लासरूम कम्युनिकेशन म्हणतो. सिम्पल. इथं म्हणले पहा, सम ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रुप कम्युनिकेशन ॲज फॉलो. काही ग्रुप कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेज दिलेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून जास्त काही महत्त्वाचे नाहीत, पण आपल्याला फक्त एक सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपल्याला पाहिजे आहे. तर फर्स्ट आहे पहा, ग्रुप कम्युनिकेशन हेल्प टू जनरेट आयडिया अँड सोल्युशन टू अचीव देअर
कॉमन गोल म्हणजे बेसिकली आपण काय करतो, ग्रुप कम्युनिकेशन मार्फत आयडिया जनरेट करतो आणि एखादा प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो, कॉमन गोल अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. कशामार्फत? ग्रुप कम्युनिकेशन मार्फत. ब्रेन स्टॉर्मिंग ही कन्सेप्ट आपण ऐकली पहा. ग्रुप कम्युनिकेशनचं एक टाईप आहे, वेगळं काही नाही आहे. एक टॉपिक असतो त्यावर अनेक जण चर्चा करून सोल्युशन काढतात, ते म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग, बरोबर ना. मग इथं आयडिया वगैरे जनरेट होतात ग्रुप कम्युनिकेशनमध्ये. नेक्स्ट आहे पहा, हेल्पफुल टू इस्टॅब्लिश म्युच्युअल रिस्पेक्ट अँड अंडरस्टँडिंग अमॉंग ग्रुप मेंबर. म्हणजे बेसिकली म्युच्युअल रिस्पेक्ट आहे ती वाढण्यासाठी ग्रुप कम्युनिकेशनची मदत होते आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी देखील ग्रुप कम्युनिकेशन फायदेशीर ठरत असतं. सिंपल आहे ना. म्हणजे अनेक जण बसले, यांनी एखादा विचार मांडला, त्याच्यावर लगेच दुसरा टीका करतो, तिसरा नाही म्हणतो नाही हा बरोबर बोलत होता. म्हणजे एकमेकांना समजून घेण्यासाठी देखील ग्रुप कम्युनिकेशनचा फायदा होत असतो. म्हणून तो क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये ग्रुप डिस्कशन असतं, कारण स्टुडंट एकमेकांना समजून घेतील या पॉईंटनी क्लासरूममध्ये ग्रुप डिस्कशन हे केलं जातं. सिंपल. आयडिया एकमेकांना शेअर होतील त्या दृष्टिकोनातून क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये ग्रुप डिस्कशन केलं जातं. नेक्स्ट आहे पहा, इन्करेजिंग मेंबर टू मेक डिसिजन ॲज अ ग्रुप. म्हणजे बेसिकली जे ग्रुपमधील मेंबर असतात त्यांना इन्करेज केलं जातं, म्हणजे उत्तेजित केलं जातं. कशासाठी? डिसिजन वगैरे घेण्यासाठी. कारण बेसिकली पहा, एखादा म्हणू शकतो न बोलका मुलगा असेल आणि तो जर ग्रुपमध्ये एखादा मिक्स झाला तर तो बोलायला लागतो पहा. म्हणजे बेसिकली ग्रुप कम्युनिकेशनमध्ये म्हणू शकतो उत्तेजित मुलं वगैरे होतात आणि डिसिजन वगैरे ते घेऊ शकतात. त्यांची म्हणू शकतो एक वैचारिक पातळी आहे ती वाढते ग्रुप कम्युनिकेशनमुळे. तरी काय त्याचे ॲडव्हान्टेज आहेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून व्हॅल्यू 0 आहे. फक्त सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपण पाहिलं आहे. बाकी ग्रुप कम्युनिकेशन हे फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे अनेक व्यक्तींचं, म्हणजे सिलेक्टेड व्यक्तींचा, कोणी पण नसतं, ग्रुप असतो तो. एका ग्रुपमध्ये सिलेक्टेड व्यक्ती असतात, त्यांचं एकमेकांशी जे कम्युनिकेशन होतं, जी चर्चा होती त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणतो. क्लासरूम कम्युनिकेशनला देखील आपण ग्रुप कम्युनिकेशन कन्सिडर करतो. सिंपल. तरी पहा, ग्रुप कम्युनिकेशनचं एक एक्झाम्पल पण दिलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे लोक पहा, म्हणजे मुलं सर्व एकत्र बसले आहेत, ठीक आहे, आणि यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन चाललं आहे, त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणतो. वेगळं काहीच नाही. फॉर एक्झाम्पल एका स्टुडंटचा ग्रुप आहे एका वर्गातील, ठीक आहे, तर यांचं जे कम्युनिकेशन चाललं आहे त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणतो. बाकी सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्ही ग्रुप कम्युनिकेशन केलेलं असेल, वेगळं काही नाही आहे. नेक्स्ट आहे पहा, मास मीडिया कम्युनिकेशन. आता हा जो टॉपिक आहे ना, हा आपल्याला कम्युनिकेशनमध्ये सर्वात शेवटी पाहायचा आहे, कारण एक नवीन पॉईंटच आहे मास मीडिया अँड सोसायटी. त्यामध्ये हा पॉईंट आपण कव्हर करणार आहे. फक्त सिंपल लक्षात ठेवा, मास मीडिया कम्युनिकेशन आहे ना, इथं काय असतं, एक संदेश लार्ज ऑडियन्सपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे एकच मेसेज असणार आहे, तो अनेक ऑडियन्सपर्यंत एकाच खटी पोहोचवला जातो, त्याला म्हणतो आपण मास मीडिया कम्युनिकेशन. बाकी डीपमध्ये आपण याला नंतर पुन्हा पाहणार आहोत, कारण एक पूर्णपणे ओव्हरऑल एक पॉईंटच आहे मास मीडिया अँड सोसायटी. त्यामध्ये आपण याला डीपमध्ये कव्हर करणार आहोत. फक्त आत्ता लक्षात ठेवा, मास मीडिया कम्युनिकेशन म्हणजे असं कम्युनिकेशन असतं, इथं एक संदेश आपण लाखो करोडो लोकांपर्यंत एकाच वेळेस पोहोचवतो आणि तो संदेश सेम असतो, प्रत्येकासाठी वेगळा नसतो. सिंपल. त्याला आपण म्हणतो मास मीडिया कम्युनिकेशन. इथं उदाहरण पण दिलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल एखादी फिल्म आहे, म्हणजे एखादा पिक्चर आहे, तर एक पिक्चर आहे फॉर एक्झाम्पल, तो पिक्चर दाखवल्यानंतर प्रत्येकासाठी वेगळा असतो का? तो नाही, सर्वांसाठी एक कॉमन असतो आणि लाखो करोडो लोक त्याला पाहतात, ते झालं मास मीडिया. नेक्स्ट आहे रेडिओ. रेडिओवर एक जाहिरात झाली, ती जाहिरात प्रत्येकासाठी वेगळी आहे का? नाही, सर्वांसाठी कॉमन आहे, लाखो करोडो लोक एकाच कडे पाहत आहेत, म्हणजे रेडिओ देखील मास मीडिया कम्युनिकेशनमध्ये येऊ शकतो. रेकॉर्डेड म्युझिक असेल पहा, एखादं सॉन्ग आहे, तो रिलीज झाला, सॉन्ग रिलीज झाल्यानंतर लाखो करोडो लोक त्याला ऐकणार आहे, त्याला मास मीडिया कम्युनिकेशन आपण कन्सिडर करू शकतो. टेलिव्हिजन आहे, हे देखील मास मीडिया कम्युनिकेशनमध्ये येतं. म्हणजे सिंपल साधं कन्सेप्ट काय माहिती आहे मास मीडिया कम्युनिकेशनची, की एक संदेश मास मीडियापर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे मोठ्या लार्ज ऑडियन्सपर्यंत पोहोचणार आहे, त्याला म्हणतो आपण मास मीडिया कम्युनिकेशन. जास्त काही डीपमध्ये आत्ता जाऊ नका, डीपमध्ये आपण नंतर याला पाहणार आहोत, कारण हा पूर्णपणे ओव्हरऑल एक नवीन टॉपिक आहे, ठीक आहे. आता आय होप तुम्हाला थोडंफार याचं मिनिंग कळालं असेल. मास मीडिया म्हणजे लक्षात ठेवा, टी व्हीवरची जाहिरात असते, करोडो लोकांना एकाच कडे दिसते ना, त्याला आपण मास मीडिया म्हणतो, ठीक आहे. आणि त्याच्यामार्फत जे कम्युनिकेशन होतं त्याला आपण मास मीडिया कम्युनिकेशन असं म्हणतो. सिंपल कन्सेप्ट आहे, डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे पहा. तर हे पहा, आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ई, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नेटवर्क. म्हणजे नेटवर्क जे असतं ना, त्याच्या बेसवर आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे कम्युनिकेशनचं. नेटवर्कचा अर्थ काय होतो, की कम्युनिकेशन असं आहे का असं आहे की असं आहे, म्हणजे कसं आहे नेमकं, त्याच्या बेसवर आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे हे जे हेड आहे ना, किंवा कशाच्या अंडर काय क्लासिफाय केलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त ज्या कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्ट समजून घ्यायच्यात. कारण एक्झामला कधी विचारणार नाही की नेटवर्कच्या बेसवर कशा पद्धतीने क्लासिफिकेशन करतात किंवा कशाच्या बेसवर कशा पद्धतीने क्लासिफिकेशन करतात, हे काही जास्त विचारत नाही. आणि विचारलं तर तुमचं ॲनालिटिकल डोकं वापरून तुम्ही ते आन्सर देऊ शकता. म्हणजे बेसिक आहेत पहा, इथं काही चैन आहे किंवा व्हील नेटवर्क आहे, म्हणजे नेटवर्क शब्दातच येतोय कम्युनिकेशनच्या, म्हणून असं जास्त काही डोकं लावावं लागणार नाही.
आणि विचारणार पण नाही, फक्त कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट प्रॉपरली लक्षात ठेवा. तर हे पहा, सर्वात पहिल्यांदा कम्युनिकेशनचं नेटवर्क म्हणजे काय त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. पहा, कम्युनिकेशन नेटवर्क द स्ट्रक्चर अँड फ्लो ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन बिटवीन इंडिव्हिज्युअल विथ इन ए ग्रुप. म्हणजे इंडिव्हिज्युअलचं विथ इन ए ग्रुपमध्ये जे कम्युनिकेशन होते त्याला आपण कम्युनिकेशनचं नेटवर्क असं म्हणू शकतो. आणि ते एकमेकांचं एका सिक्वेन्समध्ये कम्युनिकेशन होत असतं बेसिकली. पुढे म्हणले पहा, द व्हेरियस टाईप ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क ॲज फॉलो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कशा प्रकारे कम्युनिकेशन असू शकतं ते तुम्हाला दिलं आहे. आता यामध्ये व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे, हॉरिझॉन्टल आहे, ते पण येऊ शकतं बरं का. असं काही नाही, कारण ते पण बेसिकली नेटवर्कच प्रकारचं आहे. ते पण यामध्ये येऊ शकतं, पण मी ॲड केलं नाही कारण आपण ऑलरेडी ते कन्सेप्ट पाहिलेत, पुन्हा ॲड करण्याची गरज नाही. तर आजचं जे फर्स्ट आहे ना ते आहे चेन नेटवर्क. सिम्पल साधं आहे. पहा, चेन आहे म्हणजे काही साखळी, त्याचं नेटवर्क आहे आणि त्यामार्फत कम्युनिकेशन होतं आहे, त्याला म्हणतो आपण चेन नेटवर्क. म्हणजे काय, एक सिक्वेन्स असणार आहे आणि त्या सिक्वेन्सनुसारच कम्युनिकेशन होणार आहे. चेन कशी असते, फॉर एक्झाम्पल चेन आहे, ठीक आहे, लोखंडाची अशी 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 चेन असते ना, आणि या चेनमार्फत कम्युनिकेशन होणार आहे. म्हणजे ही लोखंडाची चेन आहे. जर माणसाची चेन म्हणजे काय, इथे एक व्यक्ती उभा आहे, इथे एक व्यक्ती आहे, इथे एक व्यक्ती आहे, इथे एक व्यक्ती आहे, इथे एक व्यक्ती, यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होते ना त्याला आपण चेन नेटवर्क असं म्हणतो. म्हणजे हे व्यक्ती हॉरिझॉन्टल वेमध्ये पण असू शकतात किंवा व्हर्टिकल वेमध्ये पण असू शकतात. पण एक तर हॉरिझॉन्टल असणार किंवा व्हर्टिकल असणार, दोन्हीपैकी एकच असणार आहे. कारण चेन आहे ना, चेन एक तर अशी असेल किंवा अशी असेल, त्याला म्हणतो आपण चेन नेटवर्क. सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त काही एक्झामला विचारलेली पण नाही आहे, पण आलीच तर तुम्हाला आन्सर देता यावं त्या दृष्टिकोनातून पण पाहतोय. चेन नेटवर्क म्हणजे लक्षात ठेवा, एक तर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. म्हणजे का असं चालणार कम्युनिकेशन किंवा असं चालणार चेनसारखं सिम्पल, ठीक आहे. बाकी इथं काय म्हणले पहा, इन ए चेन नेटवर्क इंडिव्हिज्युअल कम्युनिकेट इन ए सेट सिक्वेन्स. म्हणजे बेसिकली जो सिक्वेन्स ठरलेला असेल ना त्या सिक्वेन्समध्ये इंडिव्हिज्युअल लोक काय करणार आहे, कम्युनिकेशन करणार आहे. हेअर मेंबर कम्युनिकेट विथ इच अदर इन प्री प्लॅन सिक्वेन्स. म्हणजे प्री प्लॅन एक सिक्वेन्स असणार आहे, त्या सिक्वेन्समध्येच मेंबर काय करणार आहे, कम्युनिकेशन करणार आहे. त्याला आपण म्हणतो चेन नेटवर्क. सिम्पल एक उदाहरण सांगू का, तुम्ही पाहिलं असाल पहा, एकाला एक गोष्ट सांगायची, तो दुसऱ्याला ती फॉरवर्ड करतो, दुसरा तिसऱ्याला फॉरवर्ड करतो, चौथा पाचव्याला फॉरवर्ड करतो. म्हणजे अशी एक सिक्वेन्स असतो का, आणि शेवटच्यापर्यंत काय पोहोचतं ते आपण पाहत असतो. त्याला आपण फिल्टरिंग कम्युनिकेशन पण म्हणतो आणि चेन कम्युनिकेशन देखील म्हणू शकतो. म्हणजे काय, इथे चेन मार्फत आपण कम्युनिकेशन घडवून आणत असतो. सिम्पल म्हणजे चेन काय लक्षात ठेवा, एक तर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल कम्युनिकेशन, त्याला आपण चेन कम्युनिकेशन म्हणतो. डीपमध्ये पाहण्याची गरज नाही. नेक्स्ट आहे व्हील नेटवर्क. व्हील नेटवर्क म्हणजे काही नाही, कम्युनिकेशन असंही होणार आणि असंही होणार. म्हणजे इथे एक व्यक्ती उभा आहे, तो काय करणार आहे, चारही डायरेक्शनला कम्युनिकेशन करणार आहे. म्हणजे डाऊनवर्ड पण करणार, अपवर्ड पण करणार, आणि हॉरिझॉन्टली पण करणार आहे, आणि डायगोनली पण करणार आहे. त्याला म्हणतो आपण व्हील नेटवर्क. म्हणजे काय, बेसिकली हा व्यक्ती तो आहे फॉर एक्झाम्पल, तो संदेश याला पण देणार आहे, याला पण देणार आहे, याला पण देणार आहे आणि याला पण देणार आहे. या सर्वांना चौघांना पण संदेश देणार, त्या चारही बाजूंना तो संदेश पोहोचवणार. त्याला म्हणतो आपण व्हील नेटवर्क. म्हणजे इथं व्हील तयार झालं पास एक, आज झालं नाही सर्वांचं मिळून, त्याला आपण म्हणतो व्हील नेटवर्क. म्हणजे काय, याच्याकडे जो संदेश आहे तो याच्याकडे पण आहे, याच्याकडे जो आहे तो याच्याकडे पण आहे, आणि याच्याकडे जो आहे तो याच्याकडे पण संदेश आहे. कारण संदेश देणारा व्यक्ती जो मेन आहे ना तो सर्वांचा सेमच आहे. सिम्पल, त्याला आपण म्हणतो व्हील नेटवर्क. लक्षात ठेवा, व्हील नेटवर्कमध्ये चारही डायरेक्शनला कम्युनिकेशन असतं. म्हणजे डाऊनवर्ड, अपवर्ड, हॉरिझॉन्टल आणि डायगोनल, ठीक आहे. अशा चारही कम्युनिकेशनचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हील नेटवर्क. सिम्पल कन्सेप्ट आहे, डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा कीवर्ड काय, चारही बाजूंनाही कम्युनिकेशन असणार आहे. बाकी एक डायग्राम दाखवणार आहे, त्या डायग्रामनुसार तुम्हाला सर्व टाईप्स व्यवस्थित कळतील. आता नेक्स्ट आहे पहा, ते म्हणजे सर्कल नेटवर्क किंवा सर्क्युलर नेटवर्क असं देखील म्हणतात. म्हणजे सर्कल किंवा सर्क्युलर, ठीक आहे, असं देखील म्हणतात. त्याला आपण म्हणतो, म्हणजे दोघांचा अर्थ एकच आहे बेसिकली. आता हे जे कम्युनिकेशन असतं ते डायरेक्टली सांगतो कसं असतं. तरी इथे एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती या व्यक्तीला संदेश पोहोचवणार, हा व्यक्ती याला 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 संदेश पोहोचवणार. एक सर्कल तयार झाले ना, त्याला म्हणतो आपण सर्कल नेटवर्क किंवा सर्क्युलर नेटवर्क. म्हणजे बेसिकली या ठिकाणी काय असतं, एका स्पेसिफिक डायरेक्शनने कम्युनिकेशन चाललेलं असतं आणि शेवटी जो सेंडर आहे त्यापर्यंत मेसेज येऊन थांबतो. त्याला म्हणतो आपण सर्कल नेटवर्क. सिम्पल कन्सेप्ट आहे, डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे फ्री फ्लो नेटवर्क किंवा ऑल चॅनल. म्हणजे या ठिकाणी काय असतं माहिती का, इथे एक व्यक्ती उभा आहे, इथे एक व्यक्ती उभा आहे, इथे एक व्यक्ती उभा आहे, इथे एक व्यक्ती आहे, इथे एक व्यक्ती आहे आणि इथे एक व्यक्ती. फॉर एक्झाम्पल हा व्यक्ती याला संदेश पोच देणार, याला देणार, याला पण देणार. हा व्यक्ती फॉर एक्झाम्पल याला संदेश देणार, याला देणार आणि याला देणार, ठीक आहे. हा व्यक्ती आहे, हा याला संदेश देणार, याला पण देणार, याला पण देणार, याला पण देणार, याला पण देणार. म्हणजे ज्याला वाटेल त्याला देणार. म्हणजे ग्रुपमधील कोणीही व्यक्ती कोणालाही संदेश पोहोचू शकतात. त्याला म्हणतात आपण फ्री फ्लो नेटवर्क. म्हणजे कुठल्याही प्रकारचं डायरेक्शन फॉलो केलं जात नाही, कोणताही व्यक्ती कोणालाही संदेश प्रोव्हाइड करतो. त्याला म्हणतात आपण फ्री फ्लो नेटवर्क.
सिम्पल. म्हणजे इथं कम्युनिकेशन स्टार्ट आहे ना हे कुठल्याही मेंबरपासून होऊ शकतं. इथं असं काही सिक्वेन्स नसतो. जसं सर्क्युलर नेटवर्क पहा, तिथे काय होतं, या व्यक्तीने कम्युनिकेशन सुरू केलं, ते याच्याकडे गेलं, याच्याकडून याच्याकडे गेलं, याच्याकडून याच्याकडे गेलं, ठीक आहे, याकडून याच्याकडे गेलं आणि याकडून याच्याकडे गेलं. म्हणजे इथं कम्युनिकेशन सुरू करणारा व्यक्ती एकच होता सर्कल नेटवर्कमध्ये. पण फ्री फ्लोमध्ये तसं नाही. इथं कम्युनिकेशन कोणीही कोणाशी करतोय त्याला आपण फ्री फ्लो नेटवर्क असं म्हणतो. सिम्पल आहे, कन्सेप्ट सोपे आहेत. अवघड कुठलीही गोष्ट नाही, फक्त आपण थेरटिकल वेमध्ये काय म्हणतोय हे पाहतोय. नेक्स्ट आहे इन्व्हर्टेड नेटवर्क. म्हणजे याला बेसिकली व्ही कम्युनिकेशन असं देखील म्हणतात. म्हणजे इन्व्हर्टेडचा व्ही जे आहे ना त्याच्यामार्फत ते डिनोट केलं जातं. आता सिम्पलचं आहे पहा, हे वाचण्याची पण गरज पडणार नाही. इथं काय असतं माहिती का, एखादी इन्फॉर्मेशन जर इमिजिएटली आपल्याला समोरच्यापर्यंत पोहोचवायची असेल ना तर डायरेक्टली आपण काय करतो, एक डायगोनल कम्युनिकेशनसारखं करतो. म्हणजे डायरेक्टली फॉर एक्झाम्पल पहा, इथे ए व्यक्ती आहे, इथं आपण त्यामध्ये उदाहरण घेतलं तर फॉर एक्झाम्पल इथं सिनियर मॅनेजर आहे, ठीक आहे, इथं सुपरवायझर आहे, इथं सुपरवायझर आहे, इथं वर्कर आहे, नंतर इथं वर्कर आहे. आता फॉर एक्झाम्पल सिनियर मॅनेजरला वर्करला एखादी इन्फॉर्मेशन डायरेक्टली अर्जंटली द्यायची तर तो सुपरवायझरला सांगणार नाही, डायरेक्टली कॉल करणार वर्करला. आणि इन केस जर सिनियर मॅनेजरला इन्फॉर्मेशन एखादी वर्करला द्यायची पण जास्त काय अर्जंट नाही, म्हणून तो काय करणार, सुपरवायझरला पहिले सांगणार आणि सुपरवायझर नंतर तो वर्करला सांगणार. म्हणजे इथं सिनियर मॅनेजर डायरेक्टली वर्करशी पण बोलू शकतो आणि सिनियर मॅनेजर पहिल्यांदा सुपरवायझरशी नंतर वर्करशी अशा प्रकारे पण कम्युनिकेशन करू शकतो. त्याला म्हणतो आपण इन्व्हर्टेड नेटवर्क. म्हणजे या ठिकाणी काय असतं, कम्युनिकेशन होत असताना डायरेक्टली जे म्हणू शकतो चेन फॉलो न करता कम्युनिकेशन होऊ शकतं किंवा सर्व चेन फॉलो करूनही कम्युनिकेशन होऊ शकतं. सिम्पल सांगू का, हे असतं बी डिपेंड अपॉन सिच्युएशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, इथं पुन्हा एक्झाम्पल घेतो, सिनियर मॅनेजर आहे, इथं सुपरवायझर आहे आणि इथं वर्कर आहे, परत इथं सुपरवायझरचे आणि इथं वर्कर आहे. आता हा वर्कर जो आहे ना त्याचं आणि सुपरवायझरचं भांडण झालं, बरोबर, त्याला काहीतरी सजेशन द्यायचं आहे. मग हा त्याच्यासोबत कम्युनिकेशन करणार आहे का, सुपरवायझरशी करणार नाही, तो डायरेक्टली काय करणार, सिनियर मॅनेजरकडे जाणार. इन्व्हर्टेड नेटवर्क. आणि सिनियर मॅनेजरला जो डिसिजन घ्यायचा आहे तो डिसिजन डायरेक्टली वर्करला सांगणार आहे का, नाही सांगणार, तो सुपरवायझरला सांगणार, सुपरवायझर वर्करला त्याचा डिसिजन सांगणार आहे. म्हणजे इन्व्हर्टेड नेटवर्क. हे डिपेंड अपॉन सिच्युएशन असतं. इथं डायरेक्टली पण फ्लो होऊ शकतो कम्युनिकेशनचा किंवा 1 by 1 सिक्वेन्सने पण होऊ शकतो. त्याला आपण इन्व्हर्टेड नेटवर्क असं म्हणतो. आता हे जे 5 जे प्रकार पाहिले ना, फर्स्ट पाहिला चेन नेटवर्क, सेकंड पाहिलं व्हील नेटवर्क, थर्ड पाहिलं सर्कल नेटवर्क किंवा सर्क्युलर नेटवर्क, 4 नंबरला पाहिलं फ्री फ्लो नेटवर्क किंवा ऑल चॅनल नेटवर्क म्हणतो आपण त्याला, आणि नेक्स्ट पाहिलं 5 नंबरला ते म्हणजे इन्व्हर्टेड नेटवर्क. या 5ही प्रकारच्या कम्युनिकेशनसाठी 5 डायग्राम मी ॲड केलेत. या डायग्रामनुसार तुम्हाला डेफिनेटली समजेल पहा. फर्स्ट होतं चेन नेटवर्क, ठीक आहे. चेन नेटवर्क हे असं प्रकार असतं, ए हा बीला संदेश पोहोचवणार, बी हा सीला, सी डीला आणि डी ईला. हे झालं चेन. सिम्पल कन्सेप्ट डेफिनेटली क्लिअर झाले असेल. व्हील म्हणजे सांगितलं होतं पहा, याच्याकडे एक संदेश आहे, हा याला पण देणार संदेश, याला पण देणार, याला पण देणार आणि याला पण देणार, एक व्हील तयार होते ना, म्हणून त्याला व्हील नेटवर्क असं म्हणतात. नेक्स्ट आपण पाहिलं सर्कल किंवा सर्क्युलर नेटवर्क. इथे काय असतं, याच्याकडे एक संदेश आहे, तो याला देणार, नंतर हा याला देणार, नंतर याला देणार, नंतर याला देणार, इथं पुन्हा संदेश येऊन थांबणार. त्याला आपण सर्क्युलर किंवा सर्कल नेटवर्क असं म्हणतो. त्याचे डायग्राम असे होते. नेक्स्ट आहे फ्री फ्लो. फ्री फ्लोमध्ये काय, बी आहे ना, तर बी याच्याशी पण बोलू शकतो, याच्याशी पण बोलू शकतो, डायरेक्टली याच्याशी पण बोलू शकतो, त्याला आपण फ्री फ्लो म्हणतो. किंवा सी आहे, सी याच्याशी पण बोलू शकतो, याच्याशी पण बोलू शकतो, डायरेक्टली याच्याशी पण बोलू शकतो, याच्याशी पण बोलू शकतो. म्हणजे कुठल्याही मेंबरशी डायरेक्टली बोलू शकतो, त्याला म्हणतो आपण फ्री फ्लो. सिम्पल. आणि नेक्स्ट सांगितलं इन्व्हर्टेड व्ही. इन्व्हर्टेड व्हीमध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल हा सिनियर मॅनेजर आहे, हा डायरेक्टली वर्करशी बोलू शकतो किंवा सिनियर मॅनेजर पहिल्यांदा सुपरवायझरशी बोलेल, नंतर वर्करशी बोलेल, असं येऊ शकतं. किंवा हा वर्कर आहे, वर्कर डायरेक्टली सिनियर मॅनेजरशी बोलू शकतो किंवा पहिल्यांदा तो सुपरवायझरशी बोलेल, नंतर सिनियर मॅनेजरशी बोलेल, असं येऊ शकतं. त्याला म्हणतो आपण इन्व्हर्टेड नेटवर्क. आय होप तुम्हाला कळालं असेल. 5ही कन्सेप्ट नॉर्मली एक्झामला विचारलं जात नाही, पण विचारलंच तर आपल्याला माहीत असावं किंवा आपण टीचर होणार आहोत, टीचर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टी माहीत असाव्यात ॲडव्हान्समध्ये, त्या दृष्टिकोनातून आपण पाहिले. तर काहीच आय होप तुम्हाला कम्युनिकेशनचे टाईप्स आहेत ते प्रॉपरली सर्व कळाले असतील. काही कळालं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकता की सर आम्हाला ही कन्सेप्ट कळाली नाही आहे, मी तुम्हाला ते पुन्हा सांगेल. हे लेसन संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.